नमस्कार. एअर ड्रायरची संरचना, कार्यतत्व आणि प्रकार या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला एअर ड्रायरची संरचना, एअर ड्रायरचे कार्यतत्व आणि एअर ड्रायरचे प्रकार याबद्दल माहिती मिळेल. कॉम्प्रेसरमधून येणाऱ्या कॉम्प्रेस्ड हवेमध्ये खूप जास्त आर्द्रता असते. जर ती योग्यरित्या काढली नाही तर न्यूमॅटिक भागांचे नुकसान होते. आर्द्रता काढून टाकण्यासाठी आणि कॉम्प्रेस्ड हवेचे तापमान वाढवण्यासाठी सामान्य ड्रायर वापरला जातो. आतापर्यंत न्यूमॅटिक घटकांना जास्त आयुष्य आणि कार्यक्षमता मिळते, तसेच त्यांची कार्यक्षमता देखील लक्षणीय वाढते. कॉम्प्रेस्ड एअर ड्रायर्स सामान्यतः कॉम्प्रेसर युनिटसह येतात आणि ते उद्योगांच्या विस्तृत श्रेणीमध्ये वापरले जातात. दूरसंचार उद्योग ओलावा दूर करण्यासाठी आणि शॉर्ट्स टाळण्यासाठी आपल्या भूमिगत केबल्सवर दबाव आणतात. पेंटिंग, न्यूमॅटिक साधने, कापड उत्पादन, न्यूमॅटिक कंट्रोल सिस्टीम्स, जिओलाइट प्रकारच्या ऑक्सिजन आणि नायट्रोजन जनरेटर्ससाठी फीड एअर, डेंटल ऑफिस एअर, ट्रक आणि ट्रेन एअर ब्रेक सिस्टीम यांच्यासारख्या व्यावसायिक आणि औद्योगिक युनिट्समध्ये ही कोरडी हवा वापरली जाते. एअर कॉम्प्रेशनची प्रक्रिया पाण्याच्या वाफेसह वातावरणातील दूषित घटकांना केंद्रित करते. त्यामुळे मुक्त वातावरणीय हवेच्या सापेक्ष कॉम्प्रेस्ड हवेचा दवबिंदू वाढतो आणि कॉम्प्रेसरच्या खालच्या प्रवाहात कॉम्प्रेस्ड हवा थंड झाल्यामुळे पाईप्समध्ये संक्षेपण होते. कॉम्प्रेस्ड हवेतील जास्त पाणी एकतर द्रव किंवा बाष्प अवस्थेत कॉम्प्रेस्ड हवेच्या वापरकर्त्यांसाठी विविध ऑपरेशनल समस्या निर्माण करू शकतात. यामध्ये आउटडोअर एअरलाइन्स गोठणे, पाइपिंग आणि उपकरणे गंजणे, न्यूमॅटिक प्रक्रिया नियंत्रण साधनांमध्ये बिघाड होणे, प्रक्रिया आणि उत्पादने निकृष्ट होणे आणि बरेच काही समाविष्ट आहे. कॉम्प्रेस्ड एअर ड्रायरचे विविध प्रकार आहेत. त्यांची कार्यक्षमता वैशिष्ट्ये सामान्यतः दवबिंदूंद्वारे परिभाषित केली जातात. ते खालीलप्रमाणे आहेत: रेफ्रिजरेटेड ड्रायर, डेलिकेसेंट ड्रायर, डेसिकेंट ड्रायर, मेम्ब्रेन ड्रायर. रेफ्रिजरेशन ड्रायर्स दोन हीट एक्सचेंजर्स वापरतात, एक एअर टू एअर आणि दुसरा एअर टू रेफ्रिजरेशनसाठी. हे ड्रायर रेफ्रिजरेशन कॉम्प्रेसरमध्ये वापरले जातात. हा प्राथमिक प्रकार कॉम्प्रेस्ड हवेतील ओलावा काढून टाकण्यासाठी आणि सिस्टीमच्या आत जाणारी हवा वाढवण्यासाठी वापरला जातो. तर हा दुय्यम प्रकार रेफ्रिजरेटर युनिटमधून बाहेर पडणाऱ्या हवेच्या माध्यमाचा ओलावा काढून टाकण्यासाठी आणि तापमान वाढवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे हवा पुन्हा परिसंचरणासाठी पात्र होते आणि ते अन्य घटकांचे कार्य कमी करते. डेलिकेसेंट ड्रायरमध्ये सामान्यतः हायग्रोस्कोपिक माध्यमांनी भरलेले एक प्रेशर व्हेसल असते, जे पाण्याची वाफ शोषून घेते. हे माध्यम हळूहळू विरघळते किंवा द्रवरूप होते आणि प्रेशर व्हेसलच्या पायथ्याशी एक द्रावण तयार करते. भांड्यातून द्रव नियमितपणे काढून टाकला जाणे आवश्यक आहे आणि नवीन माध्यम जोडणेही आवश्यक आहे. कॉम्प्रेस्ड हवा, नैसर्गिक वायू आणि कचरा वायूंमधून पाण्याची वाफ काढून टाकण्यासाठी डेलिकेसेंट ड्रायरचा वापर केला जातो. डेसिकंट ड्रायर हा शब्द ड्रायरच्या विस्तृत वर्गाचा सूचक आहे. सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या इतर संज्ञा म्हणजे रिजनरेटिव्ह ड्रायर आणि ट्विन टॉवर ड्रायर आणि काही प्रमाणात ॲब्सॉर्प्शन ड्रायर. कॉम्प्रेस्ड हवा दोन टॉवर्स असलेल्या एका दाबवाहिनीतून जाते, जसे की ॲक्टिवेटेड ॲल्युमिना, सिलिका जेल, मोलेक्युलर सीव किंवा डेसिकंट सामग्री. ही डेसिकंट सामग्री शोषणाद्वारे कॉम्प्रेस्ड हवेतून पाण्याला आकर्षित करते.
मेम्ब्रेन ड्रायर म्हणजे डिह्युमिडिफिकेशन मेम्ब्रेन आहे, जो कॉम्प्रेस्ड हवेतून पाण्याची वाफ काढून टाकतो. सामान्यतः कॉम्प्रेस्ड हवा प्रथम उच्च गुणवत्तेच्या कोलेसिंग फिल्टरनं फिल्टर केली जाते. हे फिल्टर कॉम्प्रेस्ड हवेतील द्रव, पाणी, तेल आणि कण काढून टाकते. पाण्याच्या बाष्पाने भरलेली हवा नंतर मेम्ब्रेन बंडलमधील पोकळ तंतूंच्या मध्यभागातून जाते. त्याचवेळी कोरड्या हवेच्या उत्पादनाचा एक छोटासा भाग तंतूंच्या बाहेरील पृष्ठभागावर पुन्हा पाठवला जातो, ज्यामुळे पडद्यामध्ये झिरपलेली पाण्याची वाफ बाहेर पडते. आर्द्रतेने भरलेला स्वीप गॅस नंतर वातावरणात सोडला जातो आणि वापरासाठी स्वच्छ कोरडी हवा पुरवली जाते. मेम्ब्रेन एअर ड्रायर्स अगदी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर सतत काम करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. मेम्ब्रेन ड्रायर्स हे अत्यंत शांत आणि विश्वासार्ह असतात आणि त्यांना चालवण्यासाठी वीज लागत नाही. आपण एअर ड्रायरची संरचना, कार्यतत्व आणि प्रकार या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्हाला एअर ड्रायरची संरचना, एअर ड्रायरचे कार्यतत्व आणि एअर ड्रायरचे प्रकार माहिती झाले आहेत.